बोगस दिव्यांगांना घाम फुटलेला आहे, कारण की तुकाराम मुंढे साहेबांनी मोठा दणका आता बोगस दिव्यांगांना दिलेला आहे। दिव्यांग कल्याण विभागामार्फत आता अनेक परिपत्रक काढलेले आहे आणि त्या माध्यमातून कारवाई सुरू झालेली आहे। तुम्ही तुकाराम मुंढे साहेबांची कुठेही बदली करा, ते तिथली घाण साफ केल्याशिवाय राहणार नाहीत। मग तो जिल्हाधिकारी म्हणून वाळू माफियांचा बंदोबस्त असो, पालिका आयुक्त म्हणून नगरसेवकांना शिस्त लावणे असो, की मंत्रालयात मंत्र्यांच्या नाकी नऊ आणणे असो, तुकाराम मुंढे साहेब जिथे जातात तिथे सिस्टमला घाम फुटतोच। आणि आता त्यांनी आपला मोर्चा वळवलाय दिव्यांग कल्याण विभागाकडे। असा दणका दिलाय की बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। काय आहे हा नवा मुंढे पॅटर्न, पाहूया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये। मित्रांनो, नियम सांगतो की सरकारी नोकरीत दिव्यांगांसाठी 4% आरक्षण असायला हवं, पण वास्तव काय आहे? तुकाराम मुंढे साहेब यांनी सचिव म्हणून पदभार घेताच 40 विभागाकडून माहिती मागवली। तुम्हाला ऐकून धक्का बसेल, 40 पैकी 38 विभागांनी माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे। फक्त 2 विभागांनी माहिती दिली का? कारण सत्य भयानक आहे। राज्यात 4,87,000 पदांपैकी केवळ 6,909 कर्मचारी दिव्यांग आहेत। म्हणजेच आरक्षणाचे 4% सोडा, साधे 1.4% कर्मचारी सुद्धा दिव्यांग नाहीत आणि त्यामध्ये सुद्धा बोगस अनेक दिव्यांग आहेत। मग प्रश्न हा उरतो की गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या दिव्यांगांचा हक्क कोण लाटतंय? मुंढे साहेबांनी नुसतीच माहिती मागवली नाही, तर कारवाईचा बडगा सुद्धा उगारला आहे। एका वर्षात तब्बल 363 संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे। नियमबाह्य काम करणाऱ्या 100 बोगस संस्थांची नोंदणी थेट रद्द केली आहे। यात सर्वात जास्त 103 संस्था छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत। विद्यार्थ्यांची संख्या कागदावर जास्त दाखवून सरकारी अनुदान लाटणाऱ्या या टोळ्यांना आता कायमचा लगाम बसला आहे। पण ही लढाई इतकी सोपी नाही। जेव्हा जेव्हा मुंढे साहेब स्वच्छ मोहीम राबवतात, तेव्हा त्यांच्या बदलीसाठी मोठे अधिकारी आणि राजकीय नेते लॉबिंग करतात। अनेक अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून पदोन्नती लाटल्याची चर्चा आहे। आता तर अशी परिस्थिती आली आहे की जिल्ह्यात डॉक्टरांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। कारण जुन्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी सुरू झालेली आहे। जे दोषी आहेत त्यांना आता जेलची हवा खावी लागणार आहे। त्यामुळे आता डॉक्टरांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे। तुकाराम मुंढे साहेबांचा पॅटर्न काय आहे? तर तुकाराम मुंढेंनी आता स्पष्ट केलंय की प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्याला UDID प्रमाणपत्र सादर करावे लागणार। माहिती न देणाऱ्या विभागावर कलम 89 नुसार दंडात्मक कारवाई होणार। ज्यांनी खोटी प्रमाणपत्र दिली त्यांच्या नोकऱ्या तर जाणारच, पण 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षाही होणार। आणि आतापर्यंत ज्या बोगस दिव्यांगांनी पगार लाटला आहे तो पगार त्यांना परत करावे लागणार। तसेच आता जे UDID कार्ड काढणार आहे ते ऑनलाईन नोंदणी डॉक्टरांना करावी लागणार आहे। म्हणजे किती प्रमाणात, किती टक्केवारीत हे दिव्यांग आहेत ते आता ऑनलाईन नोंदवले जाणार आहे। तसेच UDID कार्ड आधार कार्डला सुद्धा लिंक केले जाणार आहे। या सर्व गोष्टींमुळे जे बोगस दिव्यांग आहे, बोगस सरकारी अधिकारी आहे, कर्मचारी आहेत, ज्यांनी दिव्यांगांचा हक्क हिरावलेला आहे, त्यांचे धाबे दणाणले आहेत। लोकांना तुकाराम मुंढे हवेसे वाटतात, कारण ते मुळासहित साफसफाई करतात। आज खऱ्या दिव्यांगांच्या हक्कावर जे डल्ला मारत होते त्या बोगस लोकांचे वांदे झालेत। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांना या विभागात पूर्ण वेळ काम करू दिले पाहिजे का? की पुन्हा एकदा बदल्यांचे राजकारण होणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धाडसी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।